हाय गाईज, तुम्ही कधी डॉग ओनर आणि डॉग यांचं ऑब्झर्वेशन केलं आहे? ऐका, हे ऑब्झर्वेशन मला आलेल्या पर्सनल अनुभवातून आहे. सो इट इज नॉट ॲट ऑल युनिव्हर्सली ॲप्लिकेबल. सायबेरियन हस्की आणि त्यांचा ओनर यांना प्रचंड ॲटिट्यूड असतो. दोघेही असे ॲटिट्यूडने जगत असतात. लॅब्राडॉर आणि त्याचा ओनर साधं सरळ आयुष्य जगणारी लोकं असतात. म्हणजे हॅपी गो लकी लाईफ. मला तुझ्या आयुष्याशी घेणं देणं नाही आणि मला काय चाललं आहे इतर जगात मला काही घेणं देणं नाही, अशा प्रकारचे लोक आणि डॉग्स असतात. डॉबरमॅन, जर्मन शेफर्ड, रॉटवायलर यांचा एक वेगळाच दरारा असतो आणि त्यांचे ओनर पण शक्यतो एखाद्या चांगल्या बिझनेसमध्ये वेल सेटल्ड असतात किंवा एखाद्या जॉबमध्ये पण उच्च पदावर कार्यरत असतात, जिथे त्यांचा दरारा असतो. लोक सगळे त्यांचं ऐकत असतात, त्यांना घाबरून असतात, अशा ठिकाणी. बाकी बिगल, बुल, लासा ह्या ब्रीड्स म्हणजे शौकीन असतात. म्हणजे ह्यांचे मालकही एकदम शौकीन असतात की आपल्याला एक कुत्रा असा शौक म्हणून पाळायचा आहे, असा त्यांचा ॲटिट्यूड असतो. कुत्रा फिरवण्याची पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. सायबेरियन हस्की आणि त्यांचा मालक अत्यंत तोऱ्यात चालत असतात. लॅब्राडॉर आणि त्यांचा मालक शांतपणे चालत असतात. जसं होईल तसं, जसं जमेल तसं, काही घाई नाही, निवांत आपलं चालू असतं. लासा आणि हे तर काय एकदम शौकीनच असतात. म्हणजे आपणे मर्जी के मालिक असतात. पाहिजे तिथे थांबणार, पाहिजे तिथे जाणार, अशा प्रकारचे. रॉटवायलर, जर्मन शेफर्ड हे तर काय दरारावाले एकदम रुबाबदार चालतात. आणि काही लोकांना कुत्र्यांशी फार इंग्लिशमध्ये बोलायची सवय असते. मला माहीत नाही ह्यांना काय दाखवायचं असतं. आमच्या कुत्र्यांना इंग्लिश कळतं हे का त्यांना इंग्लिश जास्त येतं हे. परवाचीच गोष्ट, मी बाहेर गेलेले, माझ्यासमोरून एक बाई आणि तिचा नवरा असावा आणि एक कुत्रा असे 3 जण चालत होते. बाई एकदम त्याच्याशी व्हॉट हॅपन शोना, व्हॉट हॅपन शोना. मला कळेना ही नक्की कोणाशी बोलते, कारण कुत्रा आणि तिच्याबरोबर असलेला माणूस दोघंही सेम केविलवाणे नजरेने बघत होते. खरं तर त्या दोघांकडेही बघून मला दोघांची खूप दया आली. एवढे केविलवाणे नजरेने त्या बाईकडे बघत होते, म्हणजे ती बाई किती डॉमिनेटिंग असेल बघा. असे अनेक अनुभव आणि अनेक ऑब्झर्वेशन मला आजूबाजूला घडताना दिसतात, जे मी माझ्या अनुभवातून तुमच्याशी शेअर करते. मला फार आवडतं मला आलेले अनुभव तुमच्या सगळ्यांशी शेअर करायला. सो कुत्रा कोणताही असो, पण एक मात्र गोष्ट नक्की की प्रत्येक कुत्र्याची माणसाला लळा लावण्याची पद्धत मात्र एकच असते. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. तुमचं काही ऑब्झर्वेशन असेल, तुमचे काही अनुभव असतील तर माझ्याबरोबर नक्की शेअर करा. आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ माय व्हिडिओज. थँक्यू.